दुनियाभर बघून तुमच्या समोर विषय मांडणार आहे निष्ठावंत नेतृत्व कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेल्या गुलामगिरीची प्रहार काढण्याच्या मौलिनी गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. त्यात राजमाता जिजाऊसाहेबांचा वारसा लाभलेला 19 शेतकऱ्याचा त्याचा लोकनेता देणाऱ्या आई वत्सलाबाई शिवाजी जन्मला. ओम नमो दुर्गे करून प्रारंभे दबार ठाकून पुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राणघाती शिवछत्रपतीचे गुणगान. स्वराज्य स्थापले विश्वव्यापी वैदिक आपले योद्धा वीर गाजला खास त्यांनी शत्रूचा किल्ला पराक्रमाने गाजलेल्या शिवरायांच्या नावावर आई वत्सलाबाईंनी आपल्या काळजाच्या तुकड्याला नाव दिले शिवाजी. नावाबरोबर समानता न्याय स्वराज्य त्यांच्यासारखे हाती बाळ करून गाजवले. निजामाच्या पारतंत्र्यात असलेल्या मराठा गुलामीतून मुक्त करण्यासाठी हे बाल शिवाजी विद्यार्थी दशेतून स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. उस्मानिया विद्यापीठातून वकिलीच्या कार्याचे शिक्षण घेऊन निलंगेसारख्या शहरात वकिली सुरू केली. एका छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या पोटी जन्म घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि एका महान दंतराजाचा उदय झाला. तर वत्सलाबाईच्या पोटी दुसरा दंतराजा निर्माण झाला. एक छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब. कसलाही राजकीय वारसा नसताना सध्या वकील पेशापासून आमदार पाटबंधारे मंत्री महसूल मंत्री ते डायरेक्ट मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणारा योग पुरुष जन्माला आला. अनेक जाती धर्माच्या चुली त्यांच्या स्कार्तून पेटवल्या गेल्या होत्या. गव्हर्नमेंटमध्ये शिक्षणाची सोय करण्यासाठी इंजिनिअरिंग फार्मसी अशा अनेक संस्था निर्माण केल्या गेल्या. त्या वत्सलाईच्या मार्गदर्शनामुळे कदाचित एक जिजाऊ शुभा घडू शकते तर दुसरी वत्सलाई मुख्यमंत्री घडू शकते. इंसान उसको कहा जाता है जो हवा के साथ चलता है. इंसान उसको कहा जाता है जो हवा के साथ चलता है. सही इंसान उसको कहा जाता है जो हवा का रुख बदल देता है. सही इंसान उसको कहा जाता है जो हवा का रुख लागून धाराशिवसारख्या दुष्काळी भागाला त्याचा प्रकल्प शेतकऱ्याच्या हितक्रांतीचे जण मराठवाड्याचे दुसरे भागात निर्माण करण्याचे कार्य दादांनी केले. सर्वसामान्य मराठवाड्यातील जनतेला न्याय मिळण्यासाठी मुंबई हायकोर्टापर्यंत जायला लागायचे. दादांनी औरंगाबाद म्हणजे सध्याची छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्टात मंजुरी देऊन त्यांची मूर्तपेठ रोवली व सर्वसामान्य मराठवाड्यातील जनतेला न्याय सुरू केले. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणारे दादा लातूर जिल्हा व सूत्र न्यायालयाची निर्मिती जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आज बघताना दादांचेच ते भूमिपूजनाची शिला पाहून निलंगेकर असल्याचे मला सार्थ अभिमान वाटते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ते पारावरती कीर्तन असेल सर्वसामान्य जनतेसोबत हरिपाठात रमणारे दूध भाकर असं शुद्ध शाकाहारी भोजन घेणारे दादा राजकारणाच्या गरजेची क्लास उगवलेले सुवर्ण कमळ म्हणजे दादा शिस्तप्रिय चारित्र्य संपन्न दादांची जडणघडण श्यामच्या आईप्रमाणे दादांवर संस्कार मातोश्री वत्सलाबाईंनी केले व दादांनी ते आयुष्यभर जगले. गोदागिरीच्या लख जाणल्याप्रमाणे मायलेकराच्या आयुष्यात अमावस्या आली दिनांच्या काळातील काळाने घात केला. आईच्या निधनाने दादांना दुःखाचा डोंगर कोसळला. प्रेम स्वरूप आई वाचले सिंधू आई बोलाव तुला आता कोण देव पायी आई विना सरभर झालेलं मन व दुःखांत करणारे दादाने संस्कारी विद्यापीठाला दिलेला निरोप मला छिन्न करणारे होते. आज आपल्या मातोश्री वत्सलाबाई भाऊराव पाटील निलंगेकर आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर दादा व आयुष्याच्या सुख दुःखात सावलीसारखा साथ देणाऱ्या सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व आपल्याला सोडून गेले आहेत. मला कीर्ती आहे.